हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पोह्यापासून मस्त भन्नाट नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर नाश्ता बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 पाऊण वाटी पोहे घेतलेले आहेत। आता आपण यांना छान भिजवून घेऊया। आपल्याला हे दाणे चुरले जातील असे भिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले पोहे इथे छान असे भिजून झालेले आहेत। आता आपण यांना मस्त चुरून घेऊया। हे छान असं चुरून झालेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धी वाटी रवा टाकूया। याला चांगलं असं एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये अर्धी वाटी दही टाकूया। यालाही चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये भाज्या टाकूया। भाज्यांमध्ये सर्वात आधी आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत। थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकूया आणि याचं छान असं आप्पेचं मिश्रण जसं तयार करतो तसं आपण हे मिश्रण तयार करून घेऊया। आता आपण यामध्ये फोडणी टाकतोय। फोडणीसाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकतोय, थोडंसं आपण जिरं टाकतोय या ठिकाणी आणि आपण कढीपत्ता छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व आपण यामध्ये टाकूया। फोडणी घातल्यामुळे याला छान अशी चव येते, त्यामुळे आपण फोडणी घालतोय। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकतोय आणि याला एकाच डायरेक्शन मध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी इडली पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये तेल टाकूया, जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते या सर्व वाट्यांमध्ये टाकूया। आता आपण यावर झाकण ठेवूया। आता आपण याचं झाकण उघडूया आणि यांना उलटून घेऊया। आता आपण यावर परत झाकण ठेवूया। बघू शकता आपले मस्त असे आप्पे झालेले आहेत। आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले मस्त असे पोह्याचे आप्पे तयार आहेत। तर तुम्हाला सुद्धा पोहे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे आप्पे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।